तर महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। वित्त विभागाकडे आलेले अनेक प्रस्ताव हे पुढे ढकलले जात आहेत किंवा त्याला स्थगिती तरी दिली जाते असंही कळतं आहे। त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात राज्यातील होमगार्डच्या भत्तावाढीला स्थगिती मिळाली आहे, तशा आशयाचं पत्र सुद्धा सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे। दरम्यान याबाबत जितेंद्र आव्हाडांनी देखील ट्विट करून सरकारला धारेवर धरलंय। आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या अनुदानानंतर आता होमगार्ड यांना मंजूर केलेला भत्ता थांबवण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय। अशा असंख्य सरकारी योजना, भत्ते आणि कर्मचाऱ्यांचे पगार थांबले असतील। फक्त मतांसाठी आणलेल्या योजनांमुळे सरकार 1,500 मतं विकत घ्यायची योजना आहे। हे जनतेला न कळण्या एवढी जनता दुधखुळी नाही, असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय। अधिक माहिती घेऊयात। सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सागर, खरं तर ही महत्वाकांक्षी योजना आणली आहे खरी, त्याचे फटके बसायला आता सुरुवात झालेली आहे। ठिकठिकाणी आपण बघतोय अनेक योजना असतील किंवा आता पगार वाढ किंवा भत्ते वाढ ही थांबवावी लागते। एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी आहे की ज्यावेळेस राज्य सरकारकडे उत्पन्न जे असतं, येणाऱ्या रिसोर्सेस आहेत तेवढेच असतात आणि त्याच्याच मध्ये सर्व इतर योजनांची अंमलबजावणी करावी लागते। अर्थात लाडकी बहीण योजनेसह इतर काही योजनांची घोषणा राज्य सरकारच्या वतीने केल्यानंतर वित्त विभाग अर्थात अजित पवार यांनी खुल्या पद्धतीने सभांमध्ये सुद्धा याचं भाष्य केलेलं आहे की एका योजनेसाठी दिलेल्या पैशानंतर इतर ठिकाणी खर्च हे करताना मर्यादा येतात। यामुळेच होमगार्डच्या संदर्भामध्ये या वाढीव भत्ताला परवानगी दिली गेलेली नाही, तर ती देण्यात येण्याची मागणी केली होती। अर्थात वित्त विभागाने त्याला तुर्तास स्थगिती देण्यात आलेली आहे आणि ही जी भत्तावाढ आहे ती देता येणार नाही असं म्हटलेलं आहे। एका बाजूला लाडकी बहीण योजनेसाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये राज्याच्या उत्पन्नातलं मोठं खर्च होतोय। अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही वाढीव योजना केल्या जाऊ नयेत, नवीन भत्ते वाढ दिले जाऊ नयेत अशा स्वरूपाची भूमिका आहे आणि त्याचाच भाग म्हणून होमगार्डच्या संदर्भामध्ये आता हे पत्र वित्त विभागाचं बाहेर आलंय। अर्थात नेमकी संधी विरोधके साधतायत आणि याच्यावरनं टीका करतायत। एका बाजूला लाडकी बहीण योजना सुरूही ठेवा असं म्हणणं आहे आणि दुसरीकडे नवनवीन योजनांचा भार राज्य सरकारला पडावा आणि राजकीय कोंडी करावी इतकं साधं सरळ त्यातलं गणित दिसून येतं। आव्हाडांची टीका ही विरोधक म्हणून जरी जास्त असली तरी आव्हाडांना स्वतः मंत्री असताना सुद्धा या गोष्टीची कल्पना आहे की एकाच बाजूला एक वेगवेगळ्या पॉप्युलर योजना देणं आणि दुसरीकडे परत नवीन वेगवेगळ्या विकास योजना असतील किंवा वाढीव भत्ता योजना असतील अशा गोष्टी देणं हे शक्य नाही आहे। पण महाराष्ट्रामध्ये निवडणुका आहेत, यामुळे अर्थात असे आरोप प्रत्यारोप होताना परत एकदा दिसून येत आहेत। नक्कीच। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सागर।